इंटिग्रेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत. आज आपण पाहूयात डेफिनाइट इंटिग्रेशनच्या काही प्रॉपर्टीज, ज्या की प्रॉपर्टीज आपल्याला एक्झामला 3 मार्क्सला 4 मार्क्सला विचारल्या जातात. ओके, ठीक आहे. तर ती प्रॉपर्टी काय आहे काय नाही आपण डिस्कस करूयात. पहा, आपला टॉपिक तर तुम्हाला माहितीच आहे. टॉपिकचं नाव आहे डेफिनाइट इंटिग्रेशन. सर्वजण आलेत की नाही? कोण कोण जॉईन आहेत आज? डावरे साहेब आहेत, कदम, रंगनाथ आणि शुभांगी. बर, हे 4 जण आज जॉईन आहेत. खूप छान. ब्लर होत आहे थोडं, थांबा, मला जाणवायला ब्लर व्हायला. चला मुलांनो, डेफिनाइट इंटिग्रेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्यापैकी काही आपण प्रॉपर्टीज पाहूयात. प्रॉपर्टी पहिली माझ्या हिशोबानं जी आपल्याला पाहिजे ती पुस्तकाच्या हिशोबाने वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टी फर्स्ट काय बघतोय आपण? इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स is equals to integration of a to b f of a plus b minus x into dx. लक्ष द्या, थोडं प्रॉपर्टीज वेगवेगळे आहेत. प्रॉपर्टीज सेकंड, प्रॉपर्टीज सेकंड काय सांगते? इंटिग्रेशन ऑफ 0 to a f of x into dx is equals to integration of 0 to a f of a minus x into dx. आणि प्रॉपर्टी थर्ड दिसल. ओके, इंटिग्रेशन ऑफ माइनस a to a f of x into dx is equals to zero if f of x is an odd function. Is equals to 2 integration of 0 to a f of x into dx. हे कधी वापरायचं आणि हे कधी वापरायचं याचं एक्सप्लेनेशन देतोय मी तुम्हाला, थोडं फक्त लक्षात ठेवायचं. इफ f of x is an even function. चला लक्ष द्या, प्रॉपर्टी फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, या तिन्ही प्रॉपर्टी सर्वात पहिले तर कधी यूज करायला पाहिजेत हे आम्हाला माहित पाहिजेत, आणि त्यानंतर आपण पाहणार आहे की या प्रॉपर्टी कशा यूज करायच्या. तर सर्वात पहिले तर आपण काय करतो हे पहा. प्रॉपर्टी फर्स्ट काय सांगते? इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. म्हणजे लोअर लिमिट काहीतरी, अपर लिमिट काहीतरी, एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ ऑफ लोअर लिमिट प्लस अपर लिमिट मायनस एक्स इंटू डीएक्स. म्हणजे हे जे काही एक्स आहे ना मुलांनो, एक्सच्या ठिकाणी आपण काय पुट केलं? ए प्लस बी मायनस एक्स असं काहीतरी आपण पुट केलं. असं काहीतरी नाही, तेच पुट केलं. पहिली प्रॉपर्टी मध्ये लिमिट 1 to 2, 2 to 3, 4 to 5, π/2 to π/4 असे काहीतरी लिमिट्स असणार, आणि त्यामध्ये तुम्ही ए टू बी ची प्रॉपर्टी यूज करणार, आणि पहिल्या प्रॉपर्टी मध्ये एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं? लोअर लिमिट प्लस अपर लिमिट मायनस एक्स. प्रॉपर्टी दुसरी प्रॉपर्टी कधी यूज करायची? लोअर लिमिट 0 आणि अपर लिमिट काहीतरी असेल. लोअर लिमिट ऑलवेज 0 आणि अपर लिमिट काहीतरी असेल. 0 to π/2, 0 to 1, 0 to 2, 0 to 3, 0 to π/6 काहीतरी असेल. 0 to समथिंग f of x into dx. सो इंटिग्रेशन ऑफ 0 to a f of x च्या ठिकाणी हे बघा, इथे f आहे, इथे f आहे.
एक्सच्या ठिकाणी पुट करायचं अप्पर लिमिट मायनस एक्स इंटू डीएक्स. पहिल्या प्रॉपर्टीमध्ये लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स एक्सच्या ठिकाणी, आणि दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस एक्स. तिसरी प्रॉपर्टी काय सांगते? तिसऱ्या प्रॉपर्टीमध्ये लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सारखंच असते. तिसऱ्या प्रॉपर्टीमध्ये लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सारखं असते, फक्त लोअर लिमिट निगेटिव्ह असते, अप्पर लिमिट पॉझिटिव्ह असते. एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स. तर असं काय असेल तर उत्तर काय असणार? 0. पण कधी 0 लिहायचं उत्तर डायरेक्टली? ज्यावेळेस एफ ऑफ एक्स म्हणजे इथलं जे फंक्शन आहे ना ते कसं पाहिजे? ऑड. आता हे ऑड फंक्शन काय इव्हन काय ते तुम्हाला सांगतो. जर एफ ऑफ एक्स जर ऑड फंक्शन असेल तर त्यावेळेस मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स इंटिग्रेशन डायरेक्टली 0 येणार. ज्यावेळेस एफ ऑफ एक्स हे जर इव्हन फंक्शन असेल तर त्यावेळेस एफ इंटिग्रेशन ऑफ मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स इंटिग्रेशन फाइंड आउट करण्यासाठी सूत्र वापरायचं टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू ए एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स. बरं, हे इव्हन आणि ऑड काय ते पहा, नंतर ते एक्सप्लेन करतो तुम्हाला. What is mean by even function? If f of minus x is equals to f of x, then the function is called as even function. If f of minus x is equals to f of x, then the function is called as even function. हीच कंडिशन लक्षात ठेवायची. f of minus x is equals to f of x असेल तर त्याला कोणतं फंक्शन म्हणायचं? इव्हन फंक्शन. ऑड फंक्शन. If f of minus x is equals to minus f of x, हे तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो, ताण न घेऊ. Then the function is called as odd function. म्हणजे ते फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे हे चेक करायचं आहे. तर काय करायचं? एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स ही जर कंडिशन असेल तर दिलेलं फंक्शन इव्हन, आणि एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस एफ ऑफ एक्स असेल तर दिलेलं फंक्शन आहे ऑड फंक्शन. हे कसं लक्षात येणार? बघा, सपोज मला एक फंक्शन दिले एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे दिलेलं फंक्शन आहे इव्हन आहे का ऑड आहे हे कसं चेक करायचं? तर ज्यावेळेसही दिलेलं फंक्शन आहे इव्हन आहे का ऑड आहे हे जर आपल्याला चेक करायचं असेल त्या दिलेल्या फंक्शन मध्ये एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं? प्रत्येक वेळेस काय दिसते? मायनस एक्स. म्हणजे इव्हन किंवा ऑड आहे हे फंक्शन जर आपल्याला चेक करायचं असेल तर त्यावेळेस दिलेल्या फंक्शन मध्ये एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं? मायनस एक्स. ऑलवेज मायनस एक्स पुट करायचं. मग इथे मी करणार पुट एक्स इज इक्वल्स टू मायनस एक्स इन इक्वेशन फर्स्ट. याला फर्स्ट मध्ये पुट करा. सो एफ एक्सच्या ठिकाणी काय ठेवणार? मायनस एक्स. हे 1 प्लस हे कॉस स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं? मायनस एक्स. 1 प्लस कॉस स्क्वेअर मायनस एक्स ला आता बघा मला सांगा, कॉस मायनस थिटाला आपण काय लिहितो? फक्त कॉस थिटा. बरोबर आहे. मग याचा स्क्वेअर असला तर फक्त याचं काय ना कॉस स्क्वेअर थिटा. सो कॉस स्क्वेअर थिटाला आपण काय लिहितो? कॉस मायनस थिटाला कॉस थिटा, मग कॉस स्क्वेअर मायनस थिटाला कॉस स्क्वेअर थिटा. मग हे 1 प्लस कॉस स्क्वेअर मायनस एक्स ला काय लिहिणार आपण? कॉस स्क्वेअर एक्स. लक्ष द्या, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू, आता मला सांगा 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ला काय लिहित? एफ ऑफ एक्स ला तुम्ही लिहिता 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. मग 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ला काय लिहिणार तुम्ही? एफ ऑफ एक्स. 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ला काय लिहिलं? एफ ऑफ एक्स. बघा बरं काय कंडिशन आली? एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स म्हणजे दिलेलं फंक्शन एफ ऑफ एक्स हे फंक्शन कसं आहे रे वागांनो? इव्हन फंक्शन. समजायला तुम्हाला मी काय बोलतोय? येस ऑर नो? दिलेलं फंक्शन आहे इव्हन आहे का ऑड आहे हे जर चेक करायचं असेल तर तुम्हाला एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं? मायनस एक्स. मग त्याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह केल्याच्या नंतर कंडिशन काय ते चेक करायची. एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स आलं देन द फंक्शन इज इव्हन, आणि एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस एफ ऑफ एक्स आलं देन द फंक्शन इज ऑड. प्लीज कमेंट करा हे समजलं का नाही समजलं. एक्झाम्पल घेतलं तुम्हाला, कमेंट करा फास्ट.
चला हो म्हणताय. लक्षात ठेवायचं एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस एफ ऑफ एक्स, त्याला ऑड फंक्शन म्हणायचं. या कंडिशन लक्षात ठेवायचं. आणि एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू फक्त एफ ऑफ एक्स, त्याला कोणतं फंक्शन म्हणायचं? इव्हन फंक्शन म्हणायचं. बर, मग आता मी काय म्हणतोय लक्ष द्या. ही तिसरी प्रॉपर्टी एक्सप्लेन करायला तुम्हाला. पहिली दुसरी प्रॉपर्टीचं आणखी थोडं राहिले. मग तिसरी प्रॉपर्टी काय सांगते? ही तिसरी प्रॉपर्टी कधी वापरायची? जर लोअर लिमिट आणि अपर लिमिट सारखे असतील, पण लोअर लिमिट हे निगेटिव्ह आहे आणि अपर लिमिट हे पॉझिटिव्ह आहे. एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स, दिलेलं जे फंक्शन आहे त्या फंक्शनला पहिले सॉल्व्ह करायचं आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर ते फंक्शन कोणतं ते बघायचं. ते फंक्शन जर ऑड आलं तर त्यावेळेस ह्या इंटिग्रेशनचा आन्सर काय लिहून टाकायचं? डायरेक्टली 0 सॉल्व्ह करत बसायचं. आणि ज्यावेळेस एफ ऑफ एक्स ला सॉल्व्ह केलं, म्हणजे लिमिट हेच आहेत, आणि एफ ऑफ एक्स ला आपण सॉल्व्ह केलं आणि ते जर इव्हन फंक्शन आलं तर त्यावेळेस इंटिग्रेशन सॉल्व्ह होते. आणि त्यासाठी सूत्र वापरायचं 2 इंटिग्रेशन ऑफ 0 टू ए एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स, म्हणजे लोअर लिमिट काढून टाकायचं, अपर लिमिटला ए द्यायचं. काय झालं? पोरायला तुम्हाला काय झालं रे पोरं? ब्लर झालंय का? याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पोरं. हे पहिली आणि दुसरी प्रॉपर्टी एक्सप्लेन करतो. हे लक्षात आलं का तुम्हाला? हे कमेंट करा एकदा, येस ऑर नो. तिसरी प्रॉपर्टी समजली का? वापरायची कधी? वापरायच्या वेळेस पण लक्षात ठेवायचे. चला ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. दुसरा प्रॉब्लेम पाहूयात आपण. ज्यादा प्रॉपर्टी पाहू. चला गाइस द्या लक्ष. Problems in the form of integration of a to b or 0 to a, root divided by root plus root, integration of cube root plus cube root divided by cube root, integration a to b or 0 to a, 1 by 1 plus sin x, sorry 1 by 1 plus tan x, a to b sin x by sin x plus cos x, प्लसच पाहिजे तर प्रत्येक ठिकाणी डिवाइडेड मध्ये. इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ cos x divided by root of cos x plus root of sin x into dx into dx into dx into dx into dx. ओके गाइज, लक्षात आलं? म्हणजे प्रॉब्लेम हा जर स्क्वेअर रूट मध्ये, क्यूब रूट मध्ये किंवा इथे nth रूट असेल, nth रूट मध्ये असेल, किंवा 1 by 1 plus nth रूट ऑफ cot x असेल,
किंवा साइन बाय साइन एक्स प्लस कॉस एक्स असेल, 1/1 प्लस टॅन एक्स असेल, ह्या टाईप मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम दिसला की त्या दोन पैकी एक प्रॉपर्टी वापरायची, पहिली किंवा दुसरी. म्हणजे ह्या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये क्यूब रूट मध्ये स्क्वेअर रूट मध्ये nth रूट मध्ये साइन कॉस या फॉर्म मध्ये प्रॉब्लेम दिसला तुम्हाला की तुम्हाला प्रॉपर्टी वापरायची दोन पैकी एक. पहिली प्रॉपर्टी कधी वापरणार तुम्ही, ज्यावेळेस लिमिट लोअर लिमिट पण काहीतरी आणि अपर लिमिट पण काहीतरी, म्हणजे a टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. तर त्यावेळेस तुम्ही लिहिणार इंटिग्रेशन ऑफ a टू बी एफ ऑफ a प्लस बी मायनस एक्स इंटू डी एक्स. या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं सांगा बरं. सो पुट एक्सच्या ठिकाणी काय करायचं, a प्लस बी मायनस एक्स. आणि दुसरी प्रॉपर्टी इंटिग्रेशन ऑफ 0 टू a एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. हे कधी यूज करणार आपण, ज्यावेळेस लोअर लिमिट 0 असेल आणि अप्पर लिमिट काय असेल, a असेल. पण ह्या टाईप मध्ये प्रॉब्लेम पाहिजे तर आपण वापरायचो इंटिग्रेशन ऑफ 0 टू a एफ ऑफ a मायनस एक्स इंटू डी एक्स. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला पुट करायचं आहे एक्सच्या ठिकाणी पुट करायचं आहे a मायनस एक्स. समजलं मुलांना? हो का? येस ऑर नो? हो चला ठीक आहे. आता आपण याच्यावरती काही प्रॉब्लेम्स पाहूया. ह्या टाईपचे प्रॉपर्टीज वरचे प्रॉब्लेम खूप सोपे आहेत, थोडे लेंदी आहेत पण खूप सोपे आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या प्रॉपर्टीज वरचे. तिसरी प्रॉपर्टी तर खूप सोपी आहे. बघा ह्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता, तुमची इच्छा असेल तर. Evaluate integration of minus pi by 4 to pi by 4 x cube into sine to the power 4x into dx. हॅलो गाईज, चला द्या लक्ष. या टाईपचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते. Solution: let I is equals to integration of minus pi by 4
to pi by 4 x cube into sin to the power 4x into dx. बरोबर आहे. ओके, आता काय करायचं, त्यात म्हणजे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम आहे. हे मायनस मध्ये हे प्लस मध्ये, ते दिलेल्या फंक्शनला एफ ऑफ एक्स म्हणायचं एवढ्या टर्मला. इथं आपण करूयात कन्सिडर f of x is equals to x cube into sin to the power 4x into dx. फक्त एवढंच म्हटलं. याला इक्वेशन नंबर काय दिला आपण, फर्स्ट. दिलेलं फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे आपल्याला चेक करायचंय. सर्वात पहिले आपण करणार पुट x is equals to minus x in equation first. f of x च्या ठिकाणी minus x cube into sin to the power 4 in bracket minus x cube ला काय लिहिता येते, minus x cube sin to the power 4 minus x ला सरळ सरळ लिहिता येते sin to the power 4x. कारण ह्याचा आन्सर sin minus थिटाला minus sin थिटा लिहिता येते, पण ह्याचा पॉवर हा 4 दिलेला आहे, म्हणजे याचा पॉवर पण 4 येणार. आणि कोणाचाही पॉवर जर इव्हन नंबर असेल, इव्हन नंबर 2 4 6, तर त्याचा आन्सर कधी पण पॉझिटिव्ह मध्ये राहते. म्हणून sin to the power 4 minus थिटा, तर sin to the power 4 थिटा म्हणजे डायरेक्ट लिहिलं. सो f of minus x is equal to मायनस आहे तिथे, मग काय राहते x क्यूब इंटू sin to the power 4x. x क्यूब इंटू sin to the power 4x ला काय लिहिता येते, f of x. f of minus x is equals to minus f of x. म्हणजे प्रॉब्लेम लिहिला. लोअर लिमिट आणि अपर लिमिट ही सारखी पण निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे कन्सिडर केलं या दिलेल्या फंक्शनला f of x. इक्वेशन फर्स्ट घेतलं, x च्या ठिकाणी पुट केलं मायनस एक्स इन इक्वेशन फर्स्ट मध्ये. f of x च्या ठिकाणी मायनस एक्स क्यूब इंटू साइन टू द पॉवर 4 इन ब्रॅकेट मायनस एक्स क्यूबला मायनस एक्स क्यूब, साइन टू द पॉवर 4x ला साइन टू द पॉवर 4x मायनस ॲज इट इज, याला f of x लिहिलं. कशावरनं, फ्रॉम फर्स्ट वरनं. सो देअरफॉर f of x इज अन कोणतं फंक्शन, ऑड फंक्शन. बरोबर आहे. सो देअरफॉर जर दिलेलं फंक्शन ऑड असेल तर बाय प्रॉपर्टी लिहायचं. सो बाय युजिंग प्रॉपर्टी, काय प्रॉपर्टी सांगते मुलांना आपल्याला, तर प्रॉपर्टी सांगते इंटिग्रेशन ऑफ मायनस a to a f of x into dx इक्वल्स टू 0. पण कधी f of x इज अन ऑड. सो पण f of x काय आहे, ऑडच आहे, मग त्यामुळे सरळ सरळ I is equals to integration of minus pi by 4 to pi by 4 x cube into sin to the power 4x into dx. So I is equals to, याचं उत्तर काय मिळालं, 0. का, कारण दिलेलं फंक्शन कोणतं आहे, ऑड आहे. समजलं का, परत रिपीट करायचं नाही, कमेंट करा. झालं, या स्क्रीनशॉट घ्या. चला एक प्रॉब्लेम देतो, पाहूया तुम्हाला जमतो का तो. एका प्रॉपर्टी वरती आज आपण सर्व प्रॉब्लेम्स पाहूयात. तिसऱ्या उद्या पहिल्या आणि दुसऱ्या प्रॉपर्टीज वरती सॉल्व्ह करूयात आपण.
Integration of -3 to 3 x cube upon 9 minus x square into dx. करा बरं हे सॉल्व. चला मुलांनो, कुणालाही काही आन्सर येत नाहीये का सध्या? नो प्रॉब्लेम. सोल्युशन. लेट I is equals to integration of -3 to 3 x cube upon 9 minus x square into dx. Consider f of x ला f of x कशाला म्हणायचं? x cube upon 9 minus x square. त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट. पुट करायचं x च्या ठिकाणी -x इन इक्वेशन कशामध्ये? फर्स्ट मध्ये. f of x च्या ठिकाणी -x तिथे ठेवायचं -x cube divided by 9 minus x square. So -x cube divided by 9 minus x square plus x square.
मग याच्यामध्ये काय करणार सांगा बरं आपण. याच्यातनं काहीतरी कॉमन निघतंय बघा, एफ ऑफ मायनस एक्स न्यूमरेटर मधनं, त्या न्यूमरेटर मधनं मी मायनस बाजूला काढून टाकायचं. एक्स क्यूब अपॉन 9 मायनस एक्स स्क्वेअर, डिनॉमिनेटर मधनं नाही, न्यूमरेटर मधनं. सो देअरफॉर एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस, याला लिहिता येते एफ ऑफ एक्स. कशावरनं? फ्रॉम फर्स्ट वरनं. So therefore f of x is an odd function. So therefore I is equals to integration of minus 3 to 3 x cube upon 9 minus x square into dx is equals to 0. That's all. Next one पाहूयात आपण, देतो तुम्हाला पहा. कुणाचे आन्सर नाही आलं का रे? minus a to a x plus x cube upon 16 minus x square into dx. ट्राय करा.
अरे येतंय की नाही? अरे काहीच बोलत नाही यार तुम्ही. काय आहे म्हणजे नेमकं समजलं का नाही तुम्हाला हे तरी सांगा. हॅलो. हॅलो. एकही बोलायला तयार नाही म्हणल्या. काय किती वेळ झालं? अवघड आहे बाबा असं म्हणलं. सर मला ती -x काऊन घ्यायचं हेच कळलं नाही सर. अरे भाऊ, इव्हन आणि ऑड फंक्शन मध्ये ज्यावेळेस इव्हन आणि ऑड हे क्लास हे ज्यावेळेस मला आयडेंटिफाय करायचं असते त्यावेळेस प्रत्येक वेळेस x ची व्हॅल्यू -x पुट करायची असते. मग इतक्या वेळ झाला मी का काय म्हणजे काय गधेला सांगायला काय मी इथं पुढे तुम्ही हेच दिलं. मग इतक्या वेळ झाला बॉम्ब लावलं समजलं का म्हणजे सर समजलं काय ऐकायले तुम्ही? याच्या पुढच्या कोणत्या गणिताला -x ठेवायची? मग इतक्या वेळ झालं तुम्ही काय ऐकायले? इव्हन आणि ऑडची डेफिनेशन काय केली तुम्ही? इतक्या वेळ झालं तुम्ही काय ऐकायले? मग जर 2-3 प्रॉब्लेम होईपर्यंत तुम्ही नुसते बघायले म्हणजे पोथी ऐकायले का तुम्ही? जर तुम्हाला मी इव्हन आणि ऑड फंक्शनची डेफिनेशन लिहिता वेळेस -x इज इक्वल्स टू f(x) आणि -x इज इक्वल्स टू -f(x) ह्या जर दोन कंडिशन दिल्यात मग त्यावेळेस तुम्ही एकांतरी प्रश्न केलाय का? आणि ज्यावेळेस इव्हन आणि ऑड फंक्शन त्यावेळेस x च्या ठिकाणी -x पुट करायचंय ना, ही डेफिनेशनच सांगते त्याची. याच्या अगोदरचा प्रॉब्लेम घेतला, दुसरा घेतला, काहीच नाही, शांत बसले तुम्ही. फालतू